सर्व एव हि तस्य संजनयन हर्ष कुरु वृद्ध पितामह सिंहनाद विनागोच शंखधम्मो प्रतापवान तथा शंखच भैरवच पाणवानक गोमुखा सहसेवाभ्य हन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् तत श्वेतरयुक्ते महन्ति स्यानन्दने स्थितो माधव पाण्डवैश्चैव दिव्य शंको प्रधमतु पाचजन्य ऋषिकेश देवदत्त धनंजय पौंड्रधौम्य महाशाक भीमकर्मा वक्रोधरा अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवच सुघोष मणि पुष्पको काश्यच परमेश्वरा शशिखंडी च महारथा दृष्टधूम्नो विराटच सात्यकीचा पराजिता द्रुपद द्रुपदेयाच सर्वस्व पृथ्वीपते सौभद्रेयत महाभाऊ शंखधम्मु पृथक पृथक सघोषोधार्त राष्ट्राना हृदयानि व्याधरायत नभश्च पृथ्वी चैव तुमुलो यो नानदायन अथ व्यवस्थितां द्रष्टा धार्तराष्ट्र कपी ध्वजा प्रवृत्ते शास्त्र संपाते धनुरुद्धयम पांडवः ऋषिकेश तदा वाक्यम इदं माहमहीपिते। आता अर्जुन म्हणतो आहे आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या या शंखाच्या नादाने कौरव आणि पांडव दोघेही त्यांची आता युद्धाची तयारी चाललेली आहे हे दर्शवित आहे शंखाच्या द्वारे। तर धृतराष्ट्राचे पुत्ररत्न दुर्योधन दुशासनादी युद्ध करणारे आपापल्या ठिकाणावर उभे राहून असे म्हणतायत की पाहतायत की शास्त्राचा वर्षाव होण्याच्या वेळी आलेली पाहून ध्वजावर मारुती आहे आणि मारुती ध्वजावर अर्जुन आपले धनुष्य उचलून म्हणाला, हे श्रीकृष्णा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर। आता अर्जुन बोलत आहे, सेनयोरुभयोर्मध्ये रथ स्थापयच्युत यावदेक्ता वृक्षेह योद्धु कामानवस्थितान् कैमर्यास योद्धश्वम् अस्मि नरन्न समुद्यमे यत्समायान निश्चयम् वतत् एतेत्र समागता धार्तराष्ट्रच दुर्बुद्धे युद्धे प्रियच कीर्षवः एवं मुक्ती ऋषिकेश गुडाकेशन भारतम। कसं आहे, पाण्याने भिजवलं भिजत नाही, कुऱ्हाडीने तोडला तोडत नाही, जाळला तरी जळत नाही, हा असा आत्मा आहे असं सांगतायत। तेव्हा तू आता पुढे न जायते म्रियते वा कदाचिनम नाय भूत्वा भविता वान भूयम अजो नित्य शाश्वतो पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। जीवात्म्याला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात जन्म किंवा मृत्यू नाही आणि हा जन्माला आला पुन्हा नाहीसा झाला असे कधीही घडत नाही आणि जीवात्मा हा जन्मरहित नित्य शाश्वत कायमचा अस्तित्वात असल्यामुळे देहाचा वध झाला तरी त्याचा नाश होत नाही। अथ द्वितीय अध्याय। आता दुसरा अध्याय आपण घेत आहोत। आता संजय काय म्हणतोय ते आपण ऐकणार आहोत। कोणाला म्हणतोय पहा, योग हे दोन प्रकारचे आहेत। एक देह सिद्धी म्हणजे देह निरोगी राहण्यासाठी त्याचा उपयोग जिवंत आहे तोपर्यंत असतो, त्याने मोक्ष मिळत नाही, व दुसरा आत्मसिद्धीसाठी असतो, त्यामुळे दुःख दूर होऊन मोक्षही मिळतो। दुसरा योग गीतेत सांगितला आहे। आता हा आपण ऐकत आहे। संजय वाचो तदा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विशदन्तीमिदं वाक्यम उवाच मधुसूदनम। संजय म्हणतोय बघा, नातेवाईकांना पाहून अर्जुनाचा हृदय शोकाने दुःखी झालेले आहे, त्याचे नेत्र अश्रूने डबडबले आहे, भरलेले आहे, तरी अतिशय खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने पुढील हिताचा उपदेश सांगत आहेत। आता श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतायत आहे ते आपण ऐकणार आहोत।
कुतस्त्वाकश्मलमिन्दं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टं सर्वगम्य अकीर्तिकरमर्जुनम्. भगवान म्हणाले, अर्जुना, आर्यांना न शोभणारा हा सुख किंवा स्वर्ग न देणारा अपकीर्तिकारक हा मोह तुला झाला तरी कसा, आणि अवेळी तुला असा उत्पन्न होतोय कसा, आणि तू मनात आणतोय कसा मोह. मोह मनात आणू नकोस असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलत आहेत. पुढे पहा. क्लैप्यमास्मगम पार्थ नैत्वत्युपपद्यते क्षुद्र दौर्बल्य त्योक्तोत्तिष्ठ परंतप. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, नपुसकासारखे भित्रेपणा तू सोडून दे. हे कृत्य तुला शोभत नाही. तू का हे आरंभले आहेस? तू मोठमोठ्या योद्ध्यांना हरवणारा, आणि तू इतका हातातून धनुष्य टाकून अंगाला दाह सुटलेला आहे, रोमांच उभे राहिलेले आहेत, आणि तू खाली बसलेला आहे, हे तुला शोभत नाही असं म्हणतात आहे. अशा वेळी युद्ध न करणे ही तुझ्या मनाची चंचलता आहे, आणि ती दुर्बलता, ती चंचलता दूर घालव आणि क्षुद्रपणा टाकून तू युद्धाला तयार हो असे म्हणतात. आता अर्जुन काय म्हणतोय पहा. कत्तोत भीष्मा महासंके द्रोण च मधुसूदनम इषुवी प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदनम. शत्रुदमना काय म्हणताय अर्जुन पहा. हे शत्रुदमना, मधुसूदना, मला पूजनीय असलेल्या भीष्म द्रोणाचार्यासारख्या योद्ध्याबरोबर युद्ध कसे करू. पुन्हा आणि तसंच बोलतोय. गुरुंना हात्वा हि महानुभावान श्रेय भोक्तु भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामास्त गुरुनेवम भुज्य भोगान रुधिर प्रदिग्धान. म्हणतोय, द्रोणाचार्यादी द्रव्याचे गुलाम असलेले तरी श्रेष्ठच आहेत, त्यांचा वध करून त्यांचे रक्ताने माखलेले भोग भोगण्यापेक्षा ह्या जगात भिक्षा मागून खाल्लेले बरे ना, असं अर्जुन म्हणतोय श्रीकृष्ण भगवंताला. आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह केलेला काय वाईट आहे. अशा गुरुजनांना मारून राज्य उपभोग भोगण्यापेक्षा ते भिक्षा मागितलेली बरी असं म्हणतोय. आणि ह्या राज्य उपभोगाचा मी कसा काय उपभोग घेऊ, नातेवाईकांना मारून, हे मला नाही बाबा पटत, असा मोह त्याला तयार झालेला आहे. आणि बोलत आहे भगवान श्रीकृष्णाला अर्जुन बोलत आहे. आता न चैद्यपि कतरन्न गर्य यदा जयेम यदि वा न जयतु याने वहत्वान जिजीविषाम. नाही असा धृतराष्ट्राला संजय सांगत आहे बघ. आणि निद्राजित अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले व स्तब्ध झाला आहे. आता पुढे. त्वमुवाच ऋषिकेश प्रसन्नीव भारतम सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिन्दवचम्. आता श्री भगवान कृष्णाला बोलतो आहे की गांडीव धनुष्य टाकून मी अतिदुःखाने रथावर बसलेला अर्जुन असून श्रीकृष्ण हसत हसत त्याला म्हणतात आहे. अर्जुनाला काय म्हणतात पहा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशोचानन्व शोषस्व प्रज्ञावादाच भाससे गतासून गतासूच नानु शोचंती पंडिता. ज्याचे दुःख करू नये त्याचे तू दुःख करत आहेस, आणि पोकळ पांडित्याच्या गोष्टी बोलत आहेस आणि करतो आहेस. ज्ञानी पुरुष असं कधी करतो का असे म्हणतात आहे. आणि ते मेलेल्या लोकांचा आणि जिवंत लोकांचा शोक करीत नसतात ज्ञानी पुरुष असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आहे. नत्वे हाव जातु नासम नत्व नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयम मतपरम. आता इथे जीवाचं नियमत्व काय आहे पहा असं सांगितलंय. हे अर्जुना, मागे मी कधी नव्हतो आणि तूही नव्हतास, आणि मग हे राजे लोक नव्हते असे नाही, तसेच यापुढे आम्ही सर्व होणार आहे असेही नाही. पुढे म्हणतात. देहिनोस्मिन दत्ता देह कोमार यौमनम जरा देह देहांतर प्राप्ती धीरस्तन्न मोहती. आता देहाच्या 3 अवस्था आहेत. ज्याप्रमाणे या देहात बालपण, तरुणपण, म्हातारपण आहे ना, ज्याप्रमाणे देहाधारी जीवाला ह्या देहानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होते, आणि त्याबद्दल ज्ञानी लोक मोहाच्या जाळ्यात अडकून बसतात. जसं की आता आपण
माझा भाऊ, माझी बहीण, माझे नातेवाईक गुंतून राहिले तसं अडकून राहतात. मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्या तस्मिन् तीक्षस्व भारतम. हे कुंतीपुत्र अर्जुना, शीत उष्ण सुख दुःख इंद्रिया विषयाचा संयोग झाल्याने जाणवतात. विषय म्हणजे आता विषय अनेक प्रकारचे आहेत. कुणाला पैशाचा, कुणाला इष्टतेचा, कुणाला मायेचा, कुणाला मोहाचा, कुणाला पुत्राचा, कुणाला स्त्रीचा, कुणाला अनेक प्रकारचे विषय, ह्याला विषय म्हटलं जातं. मग हे विषय शीत उष्ण सुख म्हणजे उष्ण सुख आणि दुःख हे विषय आहेत. आणि ह्या विषयाच्या संयोगाने झालेला तू जाणवत आहेस. आणि हे उत्पन्न झालेले व नाश झालेले पावणारे अनित्य असे तू सहन का करत आहेस आणि तू त्याला मोह का पडत आहेस, बळी का पडत आहेस. 10 इंद्रिय आहेत आपली. तर रसना इंद्रिय, त्याला विषया म्हणजे साखरेचा संयोग झालेला सुख जीवाला गोड असेल त्याला सुख होते. आणि नाकाला फुलाचा सुगंध आला त्याला सुंदर असा येतो, सुगंध येतो. असे विषय अनेक प्रकारचे. जिभेला गोड, जसं आपण खायला तिखट खायला गोड खायला तसा रंग येतो, तशी जिभेला चव येते. आपल्याला कधी कडू खा वाटतं का नाही, आपल्याला गोडच खा वाटतं. मग तसा हा विषय असे अनेक प्रकारचे असतात. संयोग झाला म्हणजे दुःख झालं. आता तुम्हाला कुणी नाराज केलं, कुणी मारलं, कुणी दुःख दिलं, कुणी पैसे दिले नाही, कुणी लुबाडलं, तर आपल्या जीवाला किती दुःख होतं. किंवा पती नवऱ्याला बोलला की तो मुलगा आईला बोलला, ते दुःख होतं. मग ह्याला दुःख विषय, ह्याला विषयच म्हटलेला आहे. पुढे काय म्हणतात पहा. यही न वेद्यन्ते पुरुषम पुरुषर्षभ पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सोममृतात्वे कल्पते. सुख दुःख समान असणाऱ्या धैर्यशाली पुरुषाला इंद्रियाचे विषय पीडा देत नाहीत. म्हणजे सुख दुःख समान, म्हणजे त्याला काहीच वाटत नाही. सुख आलं, समाधान आलं, तो समांतर असतो, त्याला काहीच वाटत नाही, नाहीच वाटत. जो खरा नामस्मरण रोजचा आहे बर का. जाऊनी काशीला करीतो स्नान बद्रिकाश्रमी रोज पुरातन, म्हणजे हे प्रवचन, थोडक्यात निरूपण. बद्रिकाश्रमी पुराण कथन, त्याचा ज्याचा भाव पाहून देसी त्यांना तू वरदान. ते करीती नित तुझे गुणगान, तैसेची मजला द्यावे दान. यदुरायाशी ज्ञान देऊनी आरळकाशी केले शांत करुणी. हजार भुजा देऊन नेमुनी असा असे प्रभू अर्थदानी. तैसे मज प्रभू दान द्यावे प्रभू राया युगायुगीन येसी. युगायुगीन येसी वारंवार तू चहू युगेचा असे अवतार. भक्तासी करावया भव पार, तसे मज दुःखातून पार करावया स्वामी राया. या मार्गासी असे अधिकरण श्री चक्रधराने दिला तुला मान. या मार्गाशी असे अधिकरण श्री चक्रधराने दिला तुला मान. तू सकळ सिद्धीचा दाता असूनी भूत पिशादिक जाती पळूनी. तैसे माझे भूत पिशाच पासूनी रक्षण करावे श्री दत्त प्रभू राया. शंकराचार्याशी वर देऊनी जग मान्य त्याशी करोनी असा तू अर्थदानी. तुझ वाचोनी दुजान कोणी, तू सर्व शक्तीचा दाता. वेद पुराणे थकले तुझे गुण गावोनी, तुझा न कळे कुणाशी अंत आता. वर्णन करोनी थकले ऋषी मुनी संत साधू, तव दर्शनाची धरुनी आशा. पुरी करावी तू जगदीशा, तुझाच भरवसा धरून मनाशी. कार्य सफल कराया तू येसी, हीच आशा धरुनी मनाशी. पुरी करावी तू ऋषिकेशी, तव नामाचे करती स्मरण. अपघाती ना येती त्यासी न मरण. तू भक्ताचा असे कैवारी, भवसागरी बुडता जीवाशी तारी. रुचिक ऋषीने तपश्चर्या करून 500 वारू त्यासी. देऊनी मनोरथ त्याचा पूर्ण केला, तसा माझा मनोरथ पूर्ण करावाजी. देवराया भगवे पितांबर कटी नेसुनी, जटाजूट शिरी शोभनी. चंदन टिळा कपाळी लावणी, लंबकर्ण कुंडल घालोनी. दंडक मंडलो हाती घेऊनी, भिक्षा झोळी काकी घालोनी. विशाल नेत्र हास्य वदन, रुद्राक्ष माळा गळा घालोनी. पायी खडावा दिसे
शोभुनी चाले संगे स्वान घेऊनी तुझी मूर्ती दिसता नयनी वंदन करीतो तुझी आचरणा श्री दत्तराया इति पाप नाशक पुण्य पावन सर्वज्ञ पंचावतार अग्रपूजा द्वितीय अध्याय समाप्त। श्री दत्तात्रेय महाराज की जय। घ्या विडा घ्या पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे दत्तात्रेय श्री दत्तात्रेय स्वामी श्री दत्तात्रेय महाराज। पाणी प्रभू नमा पुण्य पावन पलटण नगरी बाण गंगेच्या त्री जनक जनकायसाचे घरी जन्म घेऊन श्रीहरी जीव उद्धाराया आले भुवरी क्रीडा करीती नाना परी चांगदेव रावळ नाव ठेवुनी माता पित्याने दिले लग्न करुनी रती मागे पत्नी उपर होऊनी ब्रह्मचार्याचे व्रत करोनी द्वारावतीला आले निगोनी निगोनी गोमती तिरी सूप खराटा घेऊन या करी तसे ज्ञानदान बावन पुरुषा करी विद्या प्रदान किती काशी अवर संपादून एकाशी वयस्तंभनी देऊनी कोणास जीवदान देऊनी कोणाशी उदकावरी चालवूनी चमत्कार तू दावी जनासी क्रीडा करशी तू ऋषिकेशी भक्त सारे समोर बसवनी ज्ञान ऐकती चित्त देऊनी प्रभूने बोट श्रीमुखी घालूनी प्रभूशी विचारिले भक्ती जनासी श्रीमुखे बोट का घातिले तुम्ही काऊर देशी कामाक्या नामी करांगुळी जळता शांतविली आम्ही भक्त जव सारे मिळवणी कामाक्याचे घरी पुसे येऊनी सत्य कथा ही तिला सांगुनी चकित झाली कामाक्या ऐकोनी भक्ता सांगे आले निगोनी स्वरूप प्रभूने नैनी बघुनी विषय वासना मनी धरुनी हेत तीच तव प्रभूनी ओळखुनी श्री दत्त प्रभूची शपथ घालुनी 7 अहोरात्र उभी असोनी हट्ट तिचा तव प्रभूने देखोनी निघून गेले शरीर सोडूनी भडच नगरीला हरिपाळ देशाच्या राजा प्रधानाचा पुत्र विशाळदेव त्याच्या देहामध्ये प्रवेश केला नाही हे कुठं केला हे गड्डाद्वारे केली झालेली आहे आणि ते प्रवेश कोरीत झालेला आहे ते सांगते हट्ट तिचा तव प्रभूने देखोनी निघून गेले शरीर सोडूनी भरवस नगरीमध्ये येऊनी हरिपाळाचे देह स्वीकारुनी तुझी वाचा असे अर्थदानी असे भक्ताचे दुःख पाहुनी संकट समयी येतो धावुनी तुझं विन नाही मजला कोणी तुझं भरवसा धरुनी मनी साय करावे प्रभू येऊनी वाट पाहतो रात्र नदिनी ब्राह्मणाचे घरी श्राद्धाचे भोजन कराया प्रभू अससी बसले जाऊनी जेवण वाढे विप्रकामिनी जेवण प्रभूचे तिनी बघुनी आश्चर्य वाटे तिचे मनी 5 शाने अन्न खाऊनी शंका मनात तिने आणूनी प्रभूनी तिचा भाव बघुनी निघून गेले जेवण सोडूनी तव ब्राह्मण पाहे पात्र उचलोनी 500 पात्र निघे देतोनी तव ब्राह्मण दुःखी होऊनी पत्नीसी म्हणे अगे चांडाळनी 1000 ब्राह्मणाचे भोजन येतेच झाले असते घडोनी तसे माझे घरी भोजन करावया प्रभू राया काटोल ग्रामी प्रभू जाऊनी नाही 1000 ब्राह्मणाचे भोजन येतेच झाले असते घडोनी तसे माझे भोजन करावे प्रभू राया काटोल ग्रामी प्रभू जाऊनी उधळी नाता विद्या देऊनी तैसेच मज तुझे ज्ञान देऊनी तुझ पारती तो मधुरावची कार्य प्रसंगी यावे धावुनी प्रभू नामाचे जे करीती स्मरण चुकतील त्याचे जन्म मरण जग उद्धारक तू आर्तराणी जीवासी नकळे तुझी लीळा तूच जगाचा असे चालक तूच जगाचा असे पालक विनंती करतो तुझा बालक दया करावी चक्रपाणी श्री चांगदेवा तव नामाचे जे स्मरण करती तव द्रव्याने घर जाती भरून जे नर असती भरोसा ठेवून श्री चक्रपाणी चरणी लावून मन मज पाप्यासी योग्य करावे क्षमा करुनी प्रेम मज द्यावे अल्प पूजा माझी गोड करावी कार्य प्रसंगी प्रभू लवकर यावे या दासाशी वरदान द्यावे मज पामराशी क्षमा करावे पार्थी तुझला मी मनोभावे तू असे प्रभू कैवल्यपती तुझे गुण गाऊ किती तुझे गुण कीर्ती गाऊ मंदमती
शक्ती मजसी द्यावे प्रभुराया दूर करावी